मित्रांनो आकाश राऊत यांचं एमपी किंग डोंगरे देखील मैदानामध्ये आलेलं आहे आणि नक्कीच कालच्या मैदानामध्ये दिसला नव्हतं, म्हणजे आपला अंदाज देखील आले का डोंगरिया नक्कीच आजच्या या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आलेलं आहे. 12-13 नंबर टाकले, नियोजन करतायत. बघू आकाश दादा तर नाही नियोजन वगैरे कसं काय आहे. हाईट बघा एकदम कडक आहे डोंगरियाची, अग्रेसिव्ह दिसतं. बऱ्याच लांबून आलाय आज आणि सम प्रवासाचा त्याला सवय आहे. तर आपला डोंगरिया मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नियोजन विचारायला आकाश दादा नाही आहेत, तर नक्कीच शुभेच्छा डोंगरियाला देखील. आणखी नंदी बघूया. मित्रांनो नारायण शेठ डामसे यांचा पुष्पा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि इकडे वकील आहे 0002 आणि पुष्पा आपण बघतो सध्या ट्रेंडिंगचा विषय. मुंबई बिनजोड असू द्या किंवा 3 फेऱ्या असू द्या, आपला पुष्पा नेहमी एक चांगले शर्ती तसेच 3 फेऱ्यामध्ये पण पलताना बघायला भेटतं. शेठ आहे, शेठच्या बोलू 2 मिनिट. शेठ नमस्कार. शेठ कसं काय आजचं पुष्पाचं नियोजन कसं काय? ओके, म्हणजे एक चांगलं नियोजन केलं. आजच्या मैदानाकडे बघता काय बोलताय? ओके, आणि पारंपरिक मैदान या मैदानात म्हणजे भरमसाठ असे नंदी आलेले आहेत. काय अपेक्षा असणार आहे? पुष्प पण आता सध्या चांगला पलतोय, चांगला स्पीड आहे. मुंबई असो किंवा घाट असो सगळीकडे गाजवते. काय बोलताय? चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. कितव्या गटामध्ये आहे? 36 मध्ये आहे का? शुभेच्छा असतील पुष्पाला. एक बघा मस्त मसल देखील पुष्पाच्या तयार झालेल्या आहेत, मस्त फिटनेस. मित्रांनो सोनारपाड्याचा छोटा सोन्या उर्फ छोटा सुंदर देखील मैदानामध्ये आलेला आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलेलं आहे. इकडे आपले राहुल दादा आहेत. राहुल दादा नमस्कार. दादा कसं काय आजचं नियोजन? चांगलं केलंय का? आणि बघायला गेलं तर चांगला स्पीड लागलाय आता आपल्या सुंदरला आणि 1 नंबरमध्ये पलताय. त्या दिवशी पण मस्त नंबर केला. आणि नियोजन वगैरे कोण करताय आता? नियोजन आपणच करतोय. शाहरुख मुलांनी आणि शाहरुख म्हणून निगडीत कार्यकर्ता आपला नियोजन करतोय. ओके, आणि आपण स्वतः नियोजन करतोय नियोजन करतोय. कितव्या गटामध्ये आज? गटात अजून 4-5 पावते निघाल्यात. हा, पाहिजे. चालेल. दादा आपला जोकर वगैरे कसं आहे? तब्येत कशी जोकरची? ठीक आहे, पायामुळे जरा प्रॉब्लेम अजून आहे. मुंबईची पब्लिक खूप विचारत असते की नक्की जोकर आता कसं आहे. आता मागे बघायला भेटलेलं का रिकवर झालाय, पण मैदानामध्ये नाही, चालवत होतं फक्त. कसं काय अजून बैल काढणार आपण? हा, डोक्यात आहे बैल. आपल्या त्या बैलांना आपल्यासाठी भरपूर केले. बरोबर आहे. आपल्यासाठी नाही पाहिलं इथून पुढे चालते, फक्त त्याला व्यवस्थित बारा करून 4 पाया उभा करून व्यवस्थित चालला पाहिजे. आपलं एवढंच आता फक्त त्याच्याकडून अपेक्षा बस. नक्कीच आता आपल्याला काय अपेक्षा नाही की त्यानं आपलं मैदानात आपलं परत आपल्या नावासाठी पाळावं, अजिबात नाही. त्यानं फक्त नीट व्हावं आणि स्वतःसाठी आयुष्य त्यानं जगावं बस. बरोबर आहे. आज बघायला गेलं तर सोन्याच्या नावाच्या मागे पण तुमचं नाव कुठेतरी लावलं जातं, म्हणजे तुम्हाला पण ओळखले जातं. कसं वाटतंय जेव्हा सोन्या आपल्या जवळ असतं? आता इकडेच होतं बरेच दिवस सोन्या. आता 2 महिन्यापूर्वी इकडे होता. सोन्यामध्ये आपल्याला देव होता आणि त्या बैलामुळे आपण बैलगाडी क्षेत्रात आपलं खरं तर नाव झालं आणि त्याच्यामुळे आपल्याला अखंड आज महाराष्ट्र ओळखायला लागला. म्हणजे 100% सोन्या आपल्या देव म्हणजे देवापेक्षा जर काय मासेल मोठी तर ते सगळं काय ते आपलं सोन्या आपल्यासाठी. नक्कीच आता शुभेच्छा असतील आजच्या या मोठ्या मैदानासाठी. आज मोठं मैदान आहे, काय अपेक्षा घेऊन आले? काय नाही, आपल्याला एका गटात पळायचं आहे एवढीच अपेक्षा आहे आपल्याला. काय इथं काय 1 नंबर वगैरे काय करायचं काय आपलं काय राहायचं आपल्या काय डोक्यात नाही. आपण पहिलं काय घेऊन आलोय पळवायची पहिलं. चालेल दादा, शुभेच्छा. मित्रांनो दिलदार मनाचा माणूस म्हणजे आपला राहुल दादा. एक चांगलं वाटतं नेहमी घाटावरती आल्यावर त्यांच्या सोबत बोलून. शुभेच्छा असतील आपल्या सुंदरला. मित्रांनो स्वर्गीय पंडित शेठ फडके म्हणजे आपले आप्पा यांची संपूर्ण दावण उतरले. इकडे अर्जुन आहे, दादा अर्जुन, इकडे पक्ष आहे आणि तुफान. आपल्या तिन्ही महिला. तुफानचं पण सांगायचं झालं तर त्या दिवशी एक मस्त पलाला गुलाल घेतलेला आणि आज देखील आलेले आहे. शुभेच्छा असतील अर्जुन, पक्ष आणि तुफान. चला मित्रांनो त्यांचं नियोजन वगैरे चालू आहे. अजून एसन वगैरे नीट करून घेतात. वेगाचा दर्जा म्हणजे आपला घोडचा सर्जा मैदानामध्ये आलेला 25-26 नंबरचा एक चांगला नंदी आणि नक्कीच घोडच्या सर्जाला बघायला बरीचशी लोक आल्या.
एक आज नक्कीच पहिला मैदान मला तरी वाटतं आजारातनं घाटावरचा, मुंबईमध्ये पण पळाला 2-3 वेळा आणि चांगला स्पीड लागला, त्यामुळेच आज आपल्याला या हिंद केसरी मैदानामध्ये बघायला भेटतात खोटचा सर्जा. बघूया कसं काही नियोजन असणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आजारातनं पहिल्यांदाच आपल्याला घाटावरती बघायला भेटतं, आज कसं काय नियोजन वगैरे केलंय? नियोजन चांगलं नियोजन. ओके, म्हणजे पहिला अजून सस्पेन्समध्ये आहे का? ओके दादा, घोटचा सर्जा आता बघा आजारातनं निघला आणि मुंबई बिनजोडला पळाला, आज 3 फेरे पळवायचा. दुखापत तर नाही ना नंदीला? कारण का संपूर्ण महाराष्ट्राची नजर लागलेली आहेत आपल्या घोटच्या सर्जावरती. काय दुखापतचा काही इश्यू नाही, बैल एकदम फ्रेश आहे. डॉक्टरच्या सल्ल्याने आपण पूर्णपणे कव्हर करून बैलास पाळण्यासाठी. चालेल. कितव्या गटामध्ये आहे? 34व्या गटामध्ये. 34व्या गटामध्ये. पहिला पण चांगला आहे. चालेल दादा, शुभेच्छा असतील तुम्हाला. आज संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आपला सर्जा बघायला भेटतं. शुभेच्छा.